श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या भक्तासाठी विश्वासाचे उत्तम प्रतीक आहे. त्यांनी नेहमी सांगितले आहे की श्रद्धा व सबुरी ठेवा. श्रद्धा म्हणजे ईश्वरावर अढळ विश्वास ठेवणे, तर सबुरी म्हणजे धीर आणि संयम बाळगणे. भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत ही दोन तत्वे पाळली पाहिजे, तर जीवनातील संकटे सहजतेने दूर होऊ शकतात. स्वामी समर्थ नेहमीच सेवेला मोठे स्थान देतात. ज्यांची सेवा कराल त्यांचा सहवास लाभेल, असा त्यांचा संदेश होता. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे हे जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे. आपण जे करतो ते नेहमी निस्वार्थपणे असावे. संकटांवर मात करावी. भक्तांना जीवनात आलेल्या अडचणींना भीत नाही, तर स्वीकारून त्यावर काम करण्याचा सल्ला दिला. संकटे ही किती जीवनाचा भाग आहेत, पण विश्वास व प्रयत्न त्यांनी त्या मात करता आले पाहिजे. देव म्हणतात, जीवनात संकटे, अपयश आणि दुःख येतातच, पण त्यांना धीराने तोंड द्या. आणि अगाध धीर हेच यशाचे मुख्य साधन आहे. देव म्हणतात, प्रेम आणि क्षमाशीलतेवर जोर दिला आहे. दुसऱ्यांना क्षमा करा, तुमचे जीवन शांत होईल. जीवनात प्रत्येक क्षणी परमेश्वरावर निष्ठा ठेवा. संकटे येतील, पण तुमच्या निष्ठेमुळे ते दूर सुद्धा होतील. कष्ट आणि ईश्वराचे स्मरण हेच आर्थिक अडचणींचा उपाय आहेत. ध्यान आणि जप तुम्हाला शांती मिळवून देईल. कुटुंबातील प्रेम आणि संवाद तणाव दूर करतो. देवाच्या नावाने सुरू केलेले कार्य यशस्वी होते. शरद हा एका लहानशा गावात राहणारा तरुण होता. त्याचे बालपण फारसे सुखकर नव्हते. त्याचे वडील शेतमजूर होते, तर आई घरकाम करून संसार करून आपलं घर चालवत होती. शिक्षणाची आवड असूनही आर्थिक परिस्थितीमुळे शरदला गावातील एका साध्या शाळेत जावे लागले. त्याने अनेक अडचणींना सामोरे जात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, पण उच्च शिक्षणासाठी त्याच्या घरच्यांकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत शरदने मनात एक पक्के ठरवले, माझ्या परिस्थितीचा मी गुलाम होणार नाही. परिस्थिती बदलण्यासाठी मी रात्रंदिवस झगडेन. शरदला नेहमी वाटायचे की तो मोठ्या शहरात जाऊन काहीतरी मोठे साध्य करेल. त्याला वचनाची आणि शिकण्याची आवड होती. त्याच्या शिक्षकांनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. एके दिवशी शिक्षकांनी त्याला एक पुस्तक दिले, स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र. त्या पुस्तकाने शरदला नवी प्रेरणा दिली. शरदने ठरवले की शिक्षणासाठी पैसा नसला तरी मेहनत करून तो मार्ग काढेल. सुट्टीच्या काळात तो शेतावर काम करायचा, लोकांच्या घरी मजुरी करायचा, पण शिक्षणाचा खर्च भागवायचा. त्याच्या मेहनतीमुळे त्याला गावातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी प्राचार्याने सांगितले, आयुष्य हा एक संघर्ष आहे, पण जिंकणारा तोच जो कधीच हार मानत नाही. हे वाक्य शरदच्या मनात कोरले गेले. कॉलेजमध्ये असताना शरदला अनेक अडचणी आल्या. एका वर्षी त्याच्या वडिलांचा अपघात झाला आणि त्यांचा संपूर्ण परिवार आर्थिक संकटात सापडले. शरदच्या मनात विचार आला की माझ्या कुटुंबासाठी मला शिक्षण सोडून काम करावे लागेल का? पण त्याच्या आईने त्याला समजावले, आणि कष्ट करू, पण तुझे शिक्षण पूर्ण करू. तुझ्या शिक्षणामुळेच आपले भविष्य उजळेल. शरदने अभ्यासासोबत पार्ट टाइम नोकरी करून दिवस घालवायला सुरुवात केली. तो दिवसा अभ्यास करायचा आणि रात्री काम करायचा. झोप कमी होऊनही त्याचा आत्मविश्वास कमी झाला नाही. त्याने नेहमी स्वतःला आठवण करून दिली की हे संकट तात्पुरते आहे, पण माझे ध्येय शाश्वत आहे. शरदने मेहनतीच्या जोरावर कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्याचे नाव गावात गाजले. त्याला एका मोठ्या कंपनीत इंटर्नशिप मिळाली.
तिथे त्याची काम करण्याची पद्धत, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याची नवीन गोष्टी शिकण्याची तयारी बघून त्याला नोकरीची संधी मिळाली. पहिल्या महिन्यातच त्याने ठरवले, आपल्या कमाईतून तो घरातील कर्ज फेडेल आणि आपल्या आई वडिलांना सुख देईल. त्याच्या यशाने कुटुंबातील सर्वजण आनंदी झाले. शरद आता एका मोठ्या कंपनीत काम करत होता, पण त्याचे हे ध्येय फक्त पैसा मिळवणे नव्हते. त्याला समाजासाठी काहीतरी मोठे करायचे होते. त्याला माहीत होते की शिक्षण हेच गरीब लोकांना सशक्त करण्याचे साधन आहे. शरदने आपल्या गावात एक छोटासा अभ्यासिका प्रकल्प सुरू केला. तो गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण देऊ लागला. त्याने मुलांना सांगितले, तुमच्या परिस्थितीचा विचार न करता स्वप्न पहा, मेहनत करा आणि कधीच हार मानू नका. त्याच्या प्रकल्पामुळे गावातील अनेक मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. काही वर्षात शरदने आपले गाव शिक्षणाचे केंद्र बनवले. त्याच्या प्रयत्नामुळे अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या करू लागले. शरदच्या मेहनतीमुळे आणि सामाजिक कार्याने त्याला यशस्वी होण्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले. लोक त्याला आता फक्त यशस्वी व्यावसायिकच म्हणून नाही, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखू लागले. एकदा एका कार्यक्रमात त्याला विचारलं गेलं, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? शरदने उत्तर दिले, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, गुरुचे मार्गदर्शन आणि माझ्या स्वप्नांवरचा विश्वास. मित्रांनो, शरदची ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. या कथेतून आपण एक धडा घेऊ शकतो. संकट तात्पुरती असतात, पण संघर्षाचा प्रवासच आपल्याला शाश्वत यशाकडे नेतो. आपल्यालाही शरद सारखे मोठे स्वप्न पाहून त्यासाठी झगडण्याची प्रेरणा मिळाली तर ही कथा आपल्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, देव म्हणतात, प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्यानेच माफी मागायला आवडते. विषयाचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो. यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो. नेहमी शंका घेणाऱ्या मनुष्याला आनंद सुंदर दिसण्यातच असतो. असेच ते कोणतेही पीक नाही, हे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते. म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा, म्हणजे ती चांगली होईल. जे होणार आहे ते होणारच राहणार आहे आणि जे व्हायचे आहे ते होणारच आहे. तसा त्यांच्या बुद्धीवर विश्वास आहे. त्यांना चिंता कितीही त्रास देऊ शकत नाही. चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. शक्य तितके शांत राहणे चांगले आहे, कारण जीवन माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जण मी त्यांचा पराभक्त, जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो. मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो. त्यांच्या भक्तीवर विश्वास नाही, ती मला प्राप्त करू शकत नाहीत. ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात. तुमच्या शब्दांना महत्त्व न देणारे व्यक्तीसाठी ही उत्तम उदाहरण आहे. उत्तर आहे, काळाबरोबर बदला किंवा काळ बदला. शिका, मजबुरींना पाठिंबा देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका. काही कामाची चिंता करायला हरकत नाही, पण काळजी इतकीही नसावी की काम बिघडले जाईल. चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. त्यांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते.
मित्रांनो, अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.